तर सध्या मी कोकणात आहे आणि काही गोष्टी मला अनुभवता येत आहेत. जसं की ऋतूबद्दल चाहूल लागण्यासाठी निसर्गाने पक्षी, फुले, झाडे आणि काही कीटकांना सुद्धा जबाबदारी दिली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे पावसा पक्षी जेव्हा त्याची शिटी ऐकू येते, तेव्हा आपल्याला पावसाची चाहूल लागते. तसंच कावळा कुठल्या झाडावर घरटं बांधतोय त्यानुसार यंदाचा पाऊस किती पडेल याचा अंदाज येतो. तसाच हा सुद्धा एक सीझनल इंडिकेटर म्हणजेच रेड वेल्वेट माइट. लाल भडक रंगाचे हे मखमली किडे साधारणपणे मृग नक्षत्र सुरू झाले की दिसायला लागतात. लहानपणी आपल्याला यांना डब्यात भरून ठेवायचा जाम क्रेज असायचा आणि याला मृगकिडा, गोसावी किंवा राणी किडा असंही म्हटलं जातं आणि इंग्रजीत रेड वेल्वेट माइट असं म्हटलं जातं. कारण यांची जी त्वचा आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि मखमली म्हणजे वेल्वेट सारखी असते म्हणून यांना रेड वेल्वेट माइट असं म्हटलं जातं. मलेरिया, पॅरालायसिस अशा आजारांसाठी आदिवासी औषधांमध्ये या किड्याचा वापर होतो. आणि जर तुम्हाला सुद्धा काही अधिक माहिती असेल यांच्याबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता.